नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल हे हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत। नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला या संबंधामधले बरेचसे अपडेट्स येत होते आणि त्यानंतर आता रवींद्र सिंघल हे हिंसाचार भागाची पाहणी करण्यासाठी आता नागपुरात दाखल झालेले आहेत। आपण थेट दृश्य पाहतोय। नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल हे आता जिथे हिंसाचार घडला होता त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आता सध्या दाखल झालेले। सध्या नागपुरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। यानंतर आता नागपूर पोलिसांचा आता पुढील तपास सुरू झालेला आहे। मोठमोठे अनेक या प्रकरणातले अपडेट्सही आता समोर येत आहेत। नेमकं काय घडतंय, नेमकं काय झालं होतं याची देखील आता तपासणी, पुढचा तपास आता पोलीस करतायत। जिथे सोमवारी रात्री हिंसाचार झाला होता त्याच ठिकाणी आता सध्या नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल हे आता दाखल झालेले आहेत। या भागाची ते पाहणी देखील करतायत। या वादामध्ये, या तणावामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील विनयभंग झाल्याची बातमी आपण आत्ताच पाहिली आणि त्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता नागपूर पोलीस आता इथला वो सब अभी कार्रवाई चल रही है उसके ऊपर, उसके बाद में मैं बताऊंगा, क्योंकि अभी हमने इंटेरोगेशन का जो भी है उनसे बात करने के लिए अभी मैं वही जैसे बता रहा हूँ, अभी मैं बाहर आया हूँ, इन्फॉर्मेशन लेके आपसे बात करता हूँ। गिव मी सम टाइम। अच्छा सर, बाकी जो वीडियोस आ रहे हैं महिला पुलिस के साथ भी जो बदतमीजी की गई उसको लेकर एक कुछ सामने आ रही है, उसके खिलाफ ये भी ऐसा कोई वीडियोस वगैरह ये सब हम देख के जैसा बताया गया उसके आधार पे हम लोग चेक करके ही मैं आपको बता पाऊंगा कि एग्जैक्टली क्या हुआ है। त्यामुळे या सगळ्या तणावातल्या या जिथे हा तणाव घडला होता त्या ठिकाणची आता पाहणी आता नागपूर पोलीस आयुक्तांकडून करण्यात येते। या प्रकरणाचा आता पुढचा तपास आता पोलीस कशा पद्धतीने करतात हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जिथे हिंसाचार घडला, जिथे दगडफेक करण्यात आली त्याच ठिकाणची आपण ही सध्याची दृश्य पाहतोय। इथे आता पोलिसांकडून पाहणी करण्यात येते। चिटणीस पार्क चौकातली ही आपण आत्ताची ही दृश्य पाहतोय। सध्या नागपुरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे आणि याच परिस्थितीचा आढावा आता पोलिसांकडून घेण्यात येतोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहे। रजत, नक्कीच पोलीस आयुक्त जे आहेत ते हिंसा घडलेल्या भागामध्ये तपासणीसाठी पोहोचलेले आहे आणि ते पाहणी करत आहेत। आज दिवसभरामध्ये अनेक अपडेट्स जे आहेत ते समोर आलेले आहे। जो FIR पोलिसांनी या प्रकरणामध्ये नोंदवलेला आहे, खरं पाहिलं तर 5 FIR नोंदवण्यात आलेले आहे आणि त्यापैकी जो एक प्रमुख FIR आहे ज्याच्यामध्ये हिंसाचाराच्या संपूर्ण घटनेचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये फहीम खान नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे आणि त्या अनुषंगाने पण पोलीस त्याची भूमिका संपूर्ण हिंसाचारामध्ये काय होती याचा तपास करत आहे। FIR मध्ये अनेक काही गोष्टी जे आहेत ते अत्यंत धक्कादायक आहे। खरं पाहिलं तर आपला जो पोलीस दल आहे किंवा कुठलाही पोलीस दल जो असतो तो निधर्मी असतो, कुठल्याही धर्माचा पगडा त्याच्यावर नसतो आणि धर्माचा पुरस्कार न करता पोलीस काम करत असतात। मात्र ज्या दिवशी नागपुरात हिंसा घडली त्या दिवशी पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले। पोलिसांना एका विशिष्ट धर्माचे तुम्ही पाईक आहात अशा पद्धतीचा आरोप पोलिसांवर करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांना टार्गेट करण्यात आलं आहे असा संशय ती FIR वाचल्यानंतर निर्माण होतोय। त्यामुळे नागपूर पोलिसांना अशा पद्धतीने धार्मिक दृष्टिकोनातून टार्गेट करण्यात आलं का याच्या अनुषंगानेही आता तपास करण्याची आवश्यकता आहे। खरं पाहिलं तर नागपूरचे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जवळपास 34 पोलीस कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण हिंसाचारामध्ये गंभीररित्या जखमी झालेले होते आणि पोलिसांची खाकी वर्दी असते ती कुठल्याही धार्मिक रंगाशी संबंधित नसते। मात्र पोलिसांना अशा धार्मिक संघर्षामध्ये खेचणारे आणि आरोप करणारे कोण लोक होते याचा शोध आता पोलिसांना करावा लागणार आणि त्याच अनुषंगाने आता वरिष्ठ पोलीस अधिकारी जे कामाला लागलेले आहे आणि स्वतः पोलीस आयुक्त जे आहेत ते तपासावर लक्ष ठेवून आहे आणि आता ते स्वतः जो काही हिंसाचारग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतायत। आणखी जास्त पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जात आहे आणि त्याच्यामध्ये डिजिटल पुरावे असतील, वेगवेगळे जे व्हिडिओज जे व्हायरल होत आहेत त्याच्या अनुषंगाने नक्कीच नागपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचेल अशीच नागपूरकरांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे। नक्कीच रजत, त्यामुळे जे आता पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि त्यानुसार आता या पुराव्यांच्या आधारे नागपूर पोलिसांचा तपास आता इथला पुढचा सुरू होईल। धन्यवाद रजत, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।
दरम्यान FIR मधली ही धक्कादायक माहिती आपण आता स्क्रीनवर पाहतोय. शिवजयंतीच्या निमित्तानं विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते गांधी गेट इथं जमले. औरंगजेबाच्या कबरेविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही यावेळी करण्यात आलं. या विरोधात मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष फहीम खानच्या नेतृत्वात 50 ते 60 जणांचा जमाव गणेशपेठ पोलीस स्थानकाबाहेर जमला. जमावाच्या निवेदनानंतर घोषणा देणाऱ्या 9 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. जमावाला शांत राखण्याचंही पोलिसांनी आवाहन केलं. तरीही संध्याकाळी 4 वाजता शिवरायांच्या पुतळ्याजवळ 400 ते 500 जणांचा जमाव पुन्हा जमला. माघारी परत येण्याचं जमावाला लाऊडस्पीकरवरून वारंवार आवाहनही करून जमाव कायम राहिला. जमावाकडून प्रक्षोभक घोषणाबाजी, पोलिसांना आणि हिंदूंना धडा शिकवण्याच्या घोषणा आणि यानंतर जमाव आक्रमक झाला. जमावाकडून कुऱ्हाड, दगड, लाठ्या काठ्या, इतर धोकादायक हत्यारं हवेत नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला. भालदारपूर चौक भागामध्ये जमावाचा पोलिसांवर धोकादायक हत्यारांसह हल्ला करण्यात आला आणि दगडफेकही करण्यात आली. पोलिसांवर पेट्रोल बॉम्बचा देखील मारा करण्यात आला. पोलीस हिंदू समाजाचे असल्याचा आरोपही करत हल्ला करण्यात आला. जमावातल्या काही जणांकडून अंधारात महिला हवालदाराच्या वर्दीला हात घालत विनयभंग करण्यात आला आणि इतर महिला पोलिसांचाही विनयभंग करण्यात आला. महिला पोलिसांवर जमावाची अश्लील शेरेबाजी आणि हावभाव इशारे देखील यावेळी करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.